विचारत असतात की मी अटेम्प्ट किती करू. खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे की मी अटेम्प्ट किती करायचा आहे, किती प्रश्न सोडवले म्हणजे मी कट ऑफच्या जवळ जाणार आहे किंवा कट ऑफ जो आहे तो मी तिथे त्याच्यातनं निघणार आहे. तर किती अटेम्प्ट करू हा जो काही प्रश्न असतो यांचं कोणतंच उत्तर परीक्षेच्या अगोदर कुठल्याही व्यक्तीला, मग कुठलीही व्यक्ती ती शिक्षक असू दे, कुठल्याही विषयाची तज्ज्ञ असू दे, तिला देता येणं शक्य नाही. आपला अटेम्प्ट किती असावा ह्याचे पॅरामीटर्स किंवा हे ठरवण्याचे निकष प्रत्येक विद्यार्थ्यागणिक वेगवेगळे असू शकतात. तुमचं आजपर्यंतचं प्रिपरेशन किती झालं आहे, तुमची पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, करंट, सायन्स ह्या प्रत्येक घटकावरची कमांड किती आहे, तुमच्यासमोर आलेल्या पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे, तुम्हाला वन गोमध्ये म्हणजे प्रश्न बघितल्या त्याचं परफेक्ट आणि कन्फर्म उत्तर जे येतंय त्या प्रश्नांची संख्या किती आहे आणि मग तुम्ही किती चान्सेस घेऊ शकता. तुम्ही आजपर्यंत किती प्रश्न सोडवले आहेत, 5,000 प्रश्न सोडवलेत का, 10,000 प्रश्न सोडवलेत का, की 500 प्रश्न सोडवले, की एकही टेस्ट दिलेली नाही, ह्याचा सुद्धा विचार हा अटेम्प्टच्या बाबतीत होतो. कुठलाही व्यक्ती तुम्ही 60च अटेम्प्ट करा, तुम्ही 75 अटेम्प्ट करा, तुम्ही 85 करा, तुम्ही 95 करा, असं आपण आकडा मनात धरून जाता कामा नये. आपापल्या अभ्यासानुसार आपल्या अटेम्प्ट, आपली प्रश्नसंख्या जी आहे ती ठरते आहे. वन गोमध्ये किंवा पहिल्यांदा पेपर वाचनामध्ये आपल्याला किती प्रश्नांची कन्फर्म उत्तरे येतात, जर त्याचीच संख्या 5 आणि 6 असेल तर तुम्ही किती अटेम्प्ट करा ते निगेटिव्हच होणार आहे. जो अभ्यास आपण केला आहे त्याला अनुसरून पेपरची डिफिकल्टी लेवल ज्याला त्याला कळत असते. त्यामुळं अटेम्प्ट त्याची जी फिगर आहे ही व्यक्तिगणिक बदलत असते. तो निर्णय त्या वेळेला कॉमन सेन्सने आपण घेतला पाहिजे. ॲक्युरेसी लेवल ज्याची त्याला ठाऊक असते. कोणी असेही विद्यार्थी मी बघितलेले आहेत की ते 59-60 प्रश्न सोडवतात आणि त्यापैकी त्यांचे 57 बरोबर असतात. कुणी असे विद्यार्थी आहेत की जे 100 प्रश्न सोडवतात मग ते निगेटिव्ह होऊन ते कट ऑफपर्यंत जातात. कुणी असे विद्यार्थी आहेत की जे मधला मार्ग मिडल पाथ चूज करतात की नाही मी 75 ते 85च्या मध्ये सोडवेन, माझी ॲक्युरेसी लेवल इतकी आहे, त्याच्यानुसार मला मार्क पडतात. ह्या सगळ्याची चाचणी करण्याकरताच आपण अगोदर टेस्ट दिलेल्या असतात. डेक्कन IASमध्ये आपण पूर्वी तेच करायचो. आत्तासुद्धा आपल्या बूस्टर सिरीजमध्ये ॲपवर वगैरे अनेक विद्यार्थ्यांनी ते प्रश्न सोडवलेले आहेतच. सो त्याच्यानुसार तुमचा अटेम्प्ट ठरत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याचा पेपर कसा येणार आहे, त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे, पॉलिटीचे प्रश्न कसे आहेत, हिस्ट्रीमध्ये त्यांनी काय केलं आहे, नवीन पॅटर्न आत्ता लागू झाल्यानंतर त्यांनी UPSCच्या प्रिलियमसारखा पेपर ठेवला आहे की जुन्याच त्यांच्या 2013 पासून जो पॅटर्न चालत आला आहे त्यालाच अनुसरणारा पेपर त्यांनी काढला आहे. या अनेक गोष्टींवर N नंबर ऑफ जे काही आहेत गोष्टी त्याच्यावरती तुमचा अटेम्प्ट जो आहे तो ठरत असतो. आणि सर्वात